सो हाय हॅलो नमस्कार, कसे तुम्ही सगळे. मी रवीना शोध करते तुमचं माझे यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे मॉम लाईफ विथ एकांश. आणि मी एकांशचे तुम्ही सगळे मला ओळखता. सो हा एक लॉंग व्हिडिओ मी आज बनवते प्रेग्नेन्सीच्या. सिरियसली आपण जे पार्ट त्याची सगळं माहिती, मला जी माहिती आणि तुम्हाला द्यायची वाटते मी सांगू त्याच्यामध्ये. सगळी नव्हतं पण पुढची पण डिटेल्स माहितीची मी दिली नाही ते आपण बघू किंवा मी सांगते. तर आणि सगळ्यात पहिल्या दिवशी कारण की मी जो लास्ट ब्लॉग टाकला लॉंग प्रेग्नेन्सीचा, त्याच्या 1 महिन्यामध्ये मला काहीच पुढची माहिती देता नाही आली. मी पुण्याला गेली होती, बाहेर गेली होती 1 महिना पुन्हा मी बाहेरच होते, त्यामुळे मला काही शूट पिक्स करता आलं नाही प्रॉपर. तर टाईम नाही मिळत, पण ते पुढचं बघून. तर ही आहे माझी फाईल. जास्त बोललं की व्हिडिओ खूप लॉंग होतात, त्यामुळे ही फाईल याच्यामध्ये म्हणजे जसं तुम्हाला सांगितलं मी थायरॉईड पेशंट आहे. मी BMC हॉस्पिटलमध्ये नाव टाकलं होतं आणि जी पण 5 महिन्याची सोनोग्राफी असते, अल्ट्रासाऊंड 5 महिन्यापर्यंत ते मी सगळे बाहेर केले होते. मागच्या व्हिडिओमध्ये कितव्या महिन्यात कुठं दिसतं, कितव्या हप्त्यामध्ये दिसतं, कधी कुठली सोनोग्राफी केली जाते, त्याला नाव काय असतं, चार्जेस काय असतं, BMCबद्दल पण थोडीफार माहिती सगळं आपण पार्ट ब्लॉगमध्ये बघितलं होतं. जी सोनोग्राफी असते त्याचे नाव पण काय असतात. तर ही माझी फाईल याची थायरॉईडची, गॅयनेकोलॉजिस्ट थायरॉईडची. आणि ही माझी डिलिव्हरीची मी तुम्हाला पुढे सांगेन. मी BMCमध्ये नाव टाकलं होतं, म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये प्रायव्हेट डिलिव्हरीमध्ये कशी डिलिव्हरी झाली ते पण मी त्याचं एक व्हिडिओ बनवेन की खरं सांगते. औषध जर डॉक्टर भेटले नाही योग्य असेल आपलं सगळं प्रॉपर होतं, जर डॉक्टर चुकीचे असतील तर खूप काही गडबडीला आणि फेस करायला लागतं. ही सगळ्यात महत्त्वाची फाईल म्हणजे BMCमध्ये फाईल. आणि ते याच्याबद्दल सगळं बोलायचं, जर तुम्ही BMCमध्ये हॉस्पिटलमध्ये नाव टाकत असाल तर तुम्ही आधीच अशी फाईल म्हणजे हे काय म्हणते त्याला, पुट्ट्याची फाईल घेऊन जा, प्लास्टिकची फाईल किंवा अशी नवीन स्टारची फाईल घेऊन जाऊ नका. ही फाईल याच्यासाठी कारण की याच्यात तुमचं नाव असतं, इथे कुठे तुम्ही मिळू शकता ते दिसून येतं. त्यामुळे मॅचिंगची रंगाची फाईल खूप असतात. BMC हॉस्पिटलमध्ये काही एकच पेशंट नसतो प्रायव्हेटसारखं, किंवा 4-5 100-200-400 असे पेशंट असतात. त्यामुळे फाईल हरवण्याचे चान्सेस असतात. तर त्यामुळे आपली फाईल सेफ राहावी म्हणून कलर जरी सरांची सेम असेल तरी आपलं नाव पूर्ण टाकावं त्याच्यात, जेणेकरून कोणाला सापडले तर ते आणून देईल. प्लस म्हणजे ते या साईडला ना ते लोक लिहून देतात शॉर्टमध्ये हॉस्पिटलवाले. तुम्हाला कळेल केल्यावर की कुठल्या दिवशी आपण यायचं, की टायमिंग काय काय असतो, परत म्हणजे कुठल्या दिवशी चेकअपसाठी बोलवतात किंवा जे काय टायमिंग सोनोग्राफीचं कसं असतं ते सगळं ते सांगून पण देतात. काही जण फाईलमध्ये पण बोलवतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे बघा, तुम्ही BMCमध्ये गेले ना तेव्हा तुम्ही जो पहिल्या दिवशी नाव टाकता तेव्हा ही फाईल सोबत ठेवा. प्लस म्हणजे तुमच्या मिस्टरांचे आधार कार्ड ओरिजिनल लागतात, प्लस त्याचे आधार कार्डचे जेरॉक्स पण ते बघितले जातात. त्यामुळे जेरॉक्स सोबत ठेवाच. म्हणजे तुम्ही नवऱ्याकडचं नाव किंवा ॲड्रेस टाकलं नसेल तर तुमचं जे ओरिजिनल आधार कार्ड आहे ते घेऊन जावं. आणि जरी तुम्ही डिलिव्हरीसाठी आईकडे आला असेल तरी नवऱ्याकडचं जे तुमच्या मिस्टरांचा जे ॲड्रेस असतो याचा म्हणजे राहायचा जो ॲड्रेस असतो, घरचा ॲड्रेस तोच त्या तुमच्या या पेपरवर म्हणजे दिसली नाही आणि म्हटलं दिसला असेल हा जो पेपर आहे तर तिथे तुमचा जो ॲड्रेस जे आहे तो तिकडचा सांगायला जातो तुमच्या मिस्टरांच्या रूम नंबरचा तुमचा. हां, तर तिथे ॲड्रेस वगैरे टाकला जातो. प्लस म्हणजे तुमची लास्ट मंथ पिरियड NMP काय असते, तुमची जर तुम्ही पहिली सोनोग्राफी तशी सोनोग्राफी जर बाहेरून केलेली असेल तर ती डॉक्टर बघून त्याच्यावर जी तुमची एक्सपेक्ट डेट आहे म्हणजे डिलिव्हरी डेट किंवा ती टाकतात, किंवा तिकडची जर सोनोग्राफी असेल तर तिकडची डिलिव्हरी डेट काय दिलेली असेल ते त्याच्यात टाकून देतात. प्लस जर तुम्ही थायरॉईड PCOS म्हणजे कुठलेही काय पण पेशंट असेल आधीची हिस्ट्री असेल त्यात पण ते रेड पेनने तिथे लिहून देतात. प्लस म्हणजे आपला ब्लड ग्रुपपासून आपली सगळी टेस्ट करतात. जेव्हा पण तुम्ही एक लक्षात ठेवा BMC हॉस्पिटलमध्ये नाव टाकायला जातं तेव्हा तुम्ही कितवाही महिन्यातला असं तुम्ही बाहेरून जरी टेस्ट केलेली असेल तरी BMC हॉस्पिटलमध्ये तुम्हाला शुगर टेस्ट, परत HIV टेस्ट, परत ब्लड ग्रुप वगैरे शुगर वगैरे जसं मी बोलली तसं सगळे टेस्ट करून तिथे ते जो कागद आहे त्यामध्ये लिहिलं जातं, ॲड्रेस दिला जातो, ते इकडचा स्टॅम्प असतो, आपला फोन नंबर असतो, इन्फॉर्मेशन असते, आपला OPD नंबर पण त्याच्यात लिहिलेला जातो, आपली जन्मतारीख दिलेली जाते, NMP डिलिव्हरी डेट काय असले ते सगळं त्याच्यात लिहिलेलं जातं. तुम्ही थायरॉईड पेशंट आहेत नाही, कुठले पेशंट आहात का,
सगळी माहितीची पण सिस्टर लोक आपल्याला लिहून देतात. आणि त्यानंतर जेव्हा हा सेकंड पेज येतो त्यामध्ये तुम्ही दरवेळी जेव्हा जाता चेकअप तेव्हा तुमच्या वेट प्लस तुमचा वेट पी चेक करून टाईम टाकून सगळं हे करून मग तिथे तुम्हाला बसवलं जातं. तुम्ही डॉक्टरला तुमचे चेकअप किंवा सोनोग्राफीचं रिपोर्ट असेल काय सांगायचं असेल असेल ते घेतात. सो असं असतं. सर महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर PMCमध्ये हॉस्पिटलमध्ये नाव टाकलं तर कुठल्याही हॉस्पिटलमध्ये प्रायव्हेटसारखं तिथे स्वतः फाईल दिली जात नाही, काही हे येत नाही. तर ओरडा खाण्यापेक्षा आणि प्रायव्हेट PMCमध्ये ओरडतात आम्ही ही फाईल घेऊन जा, ही फाईल मीन्स अशा याची घेऊन जा, काय म्हणतात त्या फाईल लोक नाव दाखवत नाही, हे कुठल्याची फाईल घेऊन जा. बाकी कुठलाही घेऊन जाऊ नका. 50-60 रुपयाला 40 रुपयाला काहीतरी फाईल येईल. तर ही फाईल घेऊन जा त्याच्यात आणि ते कागद येतील ते कागद नेहमी तुमच्यासोबतच ठेवा, त्या फाईलमध्ये लावून ठेवा. कारण की जेव्हा पण तुम्ही जाता तुमची बोलत ना हे तुमचा वेट BP परत तुमचं काय असेल तर ते सगळं त्याच्यात लिहून मग तुम्हाला स्टेप बाय स्टेप आत्मविश्वासाचा नंबरप्रमाणे बसून येऊन जाईल. सो हे खूप महत्त्वाचं. आणि मग काय डॉक्टर औषध देतील किंवा काय चेकअपचं असेल तर ते हा एक फाईल आणि हा एक माझं सोनोग्राफीचं मला फाईल आहे. पुढचे जे पण आहे त्यांनी जे पण तुमचे रिपोर्ट असतील बाहेरून जरी तुम्ही केलेली असेल तरी तुम्हाला या फाईलमध्ये लावायला सांगतात. असं काहीतरी असतं. त्याच्यामध्ये तुमचं वेट वगैरे डॉक्टरांनी काय औषध दिली का काय इंजेक्शन द्यायला सांगितलं का तोपर्यंत तुम्ही PCचं इंजेक्शनचं घेत असतात TTचं तर ते पण तुम्हाला ते देतात. एक ते 3रा महिन्यात 5व्या महिन्यात तुम्ही गेला असेल लेट 5-6 महिन्यात नोंदवला गेला असेल तर 5व्या महिन्यात येतील किंवा 6व्या-7व्या महिन्यात ते तुम्हाला देतात. तर त्याची पण आमचे सिस्टर लोक त्या फाईलमध्ये करतात त्या पेपर्समध्ये. तर ते सगळे पेपर्स खूप महत्त्वाचे असतात. तर ही पण खूप एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे. बाकीचे पण हा व्हिडिओ पण खूप लेंदी होतो त्यामुळे पण बाकीची पण माहिती आहे ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते स्टेप आपले असे व्हिडिओ येत जातील. आणि तुम्हाला माहिती असेल की पण न्यू मॉम आहे तुम्ही आवाज ऐकला असेल लोकांचा तर असे घरच्या याच्यामुळे बाळामुळे आपल्याला बारीक असं ब्लॉग शूट करता येते किंवा शूट करा आपण घेतलं तर बाळ उठूनच बसतं किंवा ते होत नाही असं काहीचं असतं. या नवीन आईचं किंवा आई झालेल्या लोकांचं जीवन. सो हा होता इन्फॉर्मेशनचाच व्हिडिओ होता आणि लॉंग व्हिडिओ जसं तेच असेल आपले. तर तुम्हाला नक्की माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब माझ्या चॅनलला नक्की करा. असेच तुम्हाला अजून डिटेल्समध्ये मी व्हिडिओच्याद्वारे माहिती सांगण्याचा प्रयत्न करेन अजून डिटेल्समध्ये. तर नक्की या माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.